नंतर तरुणांसाठी आपण बघितलं तर तरुण विचारा पीओपीच्या मुद्द्यावर सध्या राजकारण देखील चांगलं स्थापलेलं आहे. काल मोर्चा देखील मूर्तीकारांनी काढला, मात्र सरकारकडून स्पष्ट भूमिका सरकारची भूमिका संभ्रमाची आहे. लक्षवेधीवरती उत्तर देताना देखील मंत्री महोदयांनी जी उत्तरं दिली किंवा मुख्यमंत्र्यांनी वरच्या सभागृहात जे सांगितलं ते अदांतरी आहे. आज आपण जर बघितलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च संपत आलेलं आहे आणि एप्रिल मे जून जुलै 4च महिने राहिले. त्या 4 महिन्यामध्ये मूर्तिकारांनी मूर्त्या बनवायच्या की नाही, कर्मचाऱ्यांनी रंगकामासाठी आणि बाकी गोष्टीसाठी काय करावं, हा सगळा संभ्रमाचा विषय आहे. आणि एक मूर्तीच्या बद्दलची एक श्रद्धेय भावना जरी लोकांची असली तरी देखील एक परंपरागत रोजगार या मूर्ती निर्मितीने महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो, त्याकडे देखील फार मोठी एक कुऱ्हाड लोकांच्या मानेवरती आहे, टांगती. आणि त्यामुळे मला असं वाटतं सरकार ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करते, आता समिती नेमणार आहे, मग समिती कधी नेमणार, मग समितीचा अहवाल कधी येणार, मग वरच्या कोर्टाकडे कधी जाणार, मग सरकार दरबारी ते कसं मांडलं जाणार, मग कोर्ट ते मान्य करणार का, हे असे अनेक जर आणि तरचे प्रश्न आहेत. आणि या सगळ्या संभ्रमामध्ये सरकार अडकलेलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित आज विधानसभेमध्ये पर्यावरण मंत्र्यांचं उत्तर जर आपण पाहिलं तर अतिशय गोल 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 संभ्रमाचं उत्तर होतं. ठोस अशी भूमिका हिंदुत्ववादी सरकार असूनही या सरकारने घेतलेली अद्यापर्यंत दिसत नाही. त्यामुळे आजही मागी गणपतीतल्या 15 फुटाच्या मूर्तीचं विसर्जन करणं बाकी आहे. तीच परिस्थिती भाद्रपदामध्ये पीयूपीच्या मूर्ती बनवल्यानंतर लोकांची होणार आहे का, अशा पद्धतीचा प्रचंड मोठा संताप हा गणेश भक्तांमध्ये आहे. आणि त्याचबरोबर रोजगार म्हणून गणपती उत्सवाकडे मूर्ती बनवणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये देखील एक लटकती तलवार त्यांच्या मानेवर गणपती उत्सव त्याच्याबद्दल घेतला ना मूर्ती देखील आता गणेश भक्तामध्ये होऊ लागलेले आहे. हे जर असं झालं तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सतत हा विषय लावून धरला आहे. पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याबद्दल आयुक्तांशी बोलणं केलं. आम्ही जे आमदार आहोत आम्ही आयुक्त आणि सरकारच्या मागे लागलेलो आहोत, परंतु ठोस अशी कुठचीही भूमिका अद्यापर्यंत सरकारकडनं घेतली नाही. आणि भाद्रपदातल्या गणपतीच्या मूर्ती जशाच मंडपात ठेवल्या तीच परिस्थिती म्हणजे मागी गणपतीची भाद्रपदात आली तर प्रचंड मोठा उद्रेक या राज्यामध्ये निर्माण होऊ शकतो. याला सरकार जबाबदार असेल असंच मला सांगायचं. सरकारी एजन्सीने दिलेला नाही, त्यामुळे असा आधी अहवाल मला एक सांगा की इतके दिवस झाले कोर्टाने निर्णय दिला की पीयूपीच्या मूर्तीमुळे प्रदूषण होतं, आतापर्यंत सरकार झोपलं होतं का? सरकारला जाग कधी येणार? आम्ही सतत सांगतोय, परंतु सरकार याबाबत काहीच करत नाही. जर मंत्री महोदय असं म्हणतात की पीयूपीच्या मूर्तीने प्रदूषण होत नाही तर याबाबतचा अहवाल कोर्टासमोर सादर करून स्वतः सरकारने कोर्टात अपेअर व्हायला पाहिजे होतं. हिंदुत्ववादी सरकार उत्सव आमचा आहे ना, हिंदूंचा आहे ना, मग का नाही केलं सरकार? हा माझा प्रश्न आहे. समिती जरी गठीत होत असली तरी हा जो प्रश्न आहे पीयूपीचा तो दरवर्षाला येतो, तो या समितीच्या माध्यमातून कायम असं आहे की पीयूपीला पर्याय काय हे तरी सरकारने सांगायला पाहिजे. शेवटी सरकार कोणाचंही असेल, आज युतीचं आहे, महायुतीचं आहे, महाविकास आघाडी असेल आणि कोणाचं असेल, परंतु हा श्रद्धेय उत्सव आहे. हिंदू बांधवांच्या आणि सर्व देशवासियांच्या भावना या संपूर्ण उत्सवामध्ये जडलेल्या आहेत. त्यामुळे सरकार कोणाचं असलं तरी पीयूपीच्या मूर्तीला जर कोर्टाने बंदी आणली असेल आणि पीयूपीच्या मूर्तीने पर्यावरणाचा त्रास होत नसेल असं जर मंत्री महोदय म्हणत असतील तर कोर्टासमोर जाऊन सरकारने सांगायला पाहिजे होतं. का नाही सांगितलं? नुसतं आम्ही बघत बसलो आणि गणेश भक्तांच्या जे काय विसर्जनाचे हाल आहेत ते बघत बसलो. पोलिसांनी तलावावरती बंदी आणली, पोलिसांनी समुद्रामध्ये बंदी आणली, मूर्त्या परत पाठवल्या गेल्या समुद्रावरून. याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकार. कृत्रिम तलावामध्ये किंवा कृत्रिम जे संपूर्ण पॉन्ड्स बांधले जातात त्याच्यामध्ये सार्वजनिक मूर्त्या विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावामध्ये केल्या असतील तर ते नियमानुसार केलं असेल, जो कोर्टाने आता आदेश दिला त्यानुसार केलं असेल. पण त्या मूर्त्याचं विसर्जन झाल्यानंतर कृत्रिम तलावातल्या मूर्त्या तुम्ही पीयूपीच्या मूर्तीचं विसर्जन केलं
विसर्जन झाल्यानंतर पाणी जे गेल्यानंतर ते जे सांगाडे राहिले त्याचं काय केलं? त्याच्यावर प्रक्रिया केली का? पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून ते विचारा. त्याचं कोणी उत्तर ना कधी वृत्तपत्रामध्ये आलं, ना कधी महानगरपालिकेच्या PROने माहिती दिली की आम्ही याचं काय करणार आहोत. केवळ पर्यावरणाच्या नावाखाली भाऊ उभा करायचा. कोणतरी कोर्टात गेले आणि माननीय न्यायालयाने याच्यावर स्थगिती दिली आणि एक मंत्री महोदय असं म्हणतात की PUPच्या मूर्तीने या ठिकाणी पर्यावरण. सरकार म्हणून जाऊन कोर्टाला सांगायला पाहिजे होतं. ती तर हिंमत सरकारमध्ये असायला हवी. मग कशाला समित्या नेमतात? एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि एकीकडे आज सर्व प्रकरण न्याय करतो. अशा गोष्टीमध्ये याचे मूर्तिकार आहेत अशा ठेवून बसलेल्या की नेमकं हा प्रश्न कधी सुटणार? असं आहे, मूर्तिकारांच्या वरती टांगती तलवार आहे. याला सरकार जबाबदार आहे. कारण परंपरागत गणेश मूर्ती बनवणं त्यातून एक फार मोठा रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होतो आणि त्यामुळे याबाबत निर्णय हा कटाक्षाने आत्ताच घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. आता 4 महिन्याचा कालावधी राहिला आहे. समितीचा अहवाल येणार कधी? पुढे तुम्ही काय करणार आहात? कोर्टासमोर जाणार आहात का? एका बाजूला मंत्री महोदय म्हणतात की पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे POPच्या मूर्तीने, मग यापूर्वी तुम्ही का नाही गेलात? असा माझा स्पष्ट सवाल आहे. जेव्हा महाविकास आघाडीचा पीओपीच्या मूर्तीवरती नगरपालिका आपली पाठ थोपटते की आम्ही पीओपीच्या मूर्त्या भरपूर पकडल्या. विसर्जन करू दिलं नाही, पण ज्या विसर्जन झाल्या कृत्रिम तलावात त्याच्यावर प्रक्रिया केली का? त्या मूर्त्या ठेवल्या कुठे? कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर? काहीतरी PROने सांगायला पाहिजे ना की एवढ्या एवढ्या POPच्या मूर्त्या आम्ही कृत्रिम तलावात विसर्जन करून घेतल्या आणि ज्या सांगाडे उरलेले आहेत त्याचा ऱ्हास होणार नाही. एका बाबत आयुक्तांच्या वतीने स्टेटमेंट दिली आहे का? वृत्तपत्रामध्ये आले आहे का? जेव्हा महाविकास आघाडीचं जे सरकार होतं तेव्हा निर्बंध टाकण्यात आले होते. त्यावरून भाजपने असेल शिंदे गटाने अनेक रान उठवलं होतं. मात्र जेव्हा आता सरकारने भूमिका मांडायची गरज आहे तेव्हा मात्र सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. तेव्हा हिंदू सणांचं राजकारण म्हणून सरकार वापर करत असं वाटतं. हे बघा, हिंदुत्ववादी सण आहेत, ते सण साजरे करायला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे कोण राजकारण करतो त्याला लक्ष लाभ होऊ दे. पण गणपती उत्सव हा संपूर्ण देशवासी आणि राज्याचा श्रद्धेचा विषय आहे आणि त्याचबरोबर परंपरा. त्यामुळे या सगळ्या विषयात आपण एका सकारात्मक दृष्टीने बघणं गरजेचं आहे. एका बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास मूर्तीने होत नाही असं मंत्री महोदय म्हणतात, दुसऱ्या बाजूला समिती स्थापन करतोय. 4 महिने आता उत्सवाला राहिलेले आहेत. पागी गणपतीच्या उत्सवाच्या मूर्तींचं विसर्जन झालेलं नाही आहे. जे विसर्जन झालं त्याच्यावर प्रक्रिया काय केली हे कोण नगरपालिका सांगायला तयार नाही आहे. आणि भाद्रपदामध्ये विसर्जनासाठी तुम्ही काय करणार आहात हे सांगत नाही आणि PUPला पर्याय काय हे देखील सांगत नाही. असा सगळा संभ्रम करून या गणेश भक्तांना, गणेश मूर्तिकारांना ठेवण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय.